मला क्रिकेटमध्ये खूप जास्त रस असल्यामुळे आणि आता काही प्रमाणात या खेळासोबत जोडलेलं असल्यामुळे मी कौतुकानं विराट कोहलीची लोकप्रियता वाढत वाढत आणि वाढत चाललेली पाहतोय. मी मैदानावर त्याचा उत्साह पाहतोय, मैदानाबाहेरचा त्याचा उत्साह पाहतोय. मी पाहतोय की तो कशा प्रकारे खेळाचं परिवर्तन घडून आणतोय. T20 स्वरूपामध्ये 140-160 हा चांगला स्कोअर मानला जायचा. त्यानं ती व्याख्याच आता बदलली. आता 190 सुद्धा जिंकण्यासाठी कमी आहेत. 250, 250, 240. 250, 240 काहीतरी आहे त्याच्यात जे त्याला इतरांपेक्षा जास्त प्रेरित करतं. असे अनेक लोक आहेत ज्यांच्यात टॅलेंट आहे, असे अनेक लोक आहेत ज्यांच्यात ही क्षमता आहे, पण असे क्वचितच असतात ज्यांना ही या क्षमतेची जाणीव होते. असं काय आहे जे एखाद्याला ती जाणीव होण्यासाठी लागतं की तो आणखी थोडं चांगलं करू शकतो, तो आणखी प्रेरणा देऊ शकतो, तो आणखी निर्माण करू शकतो, तो नवीन आदर्श पुढे ठेवू शकतो. ते काहीतरी आपल्या आत आहे की ते बाहेर आहे, ते काय आहे? मी सुद्धा विराट कोहलीला कुतूहलाने पाहत आलो. कारण मी पाहिलंय प्रत्येक चांगल्या बॅट्समनला गेल्या 40-45 वर्षात. Very few have hit the ball the way he's hitting it. क्वचितच लोकांनी बॉलला तो जसा मारू शकतो तसं मारलंय. कदाचित असा हा दुसरा फक्त एकच व्यक्ती आहे, तो म्हणजे विविन रिचर्ड्स, जो बॉलला असा मारायचा. पण मला वाटतं तो एकटाच होता जो बॉलला तसं मारायचा जसं हा मुलगा आज मारतोय, जे क्वचितच आढळतं. बहुतेक लोक ज्यांनी क्रिकेट फक्त टीव्हीवर पाहिलंय त्यांना कदाचित हे समजत नसेल, हा धर्तीवरच्या सर्वात धोकादायक खेळांपैकी एक आहे. एक कडक बॉल तुमच्या दिशेने येतोय 130-140 किलोमीटरपेक्षा जास्त वेगाने, आणि हा एकमेव खेळ आहे ज्यात बॉलचा टप्पा पाडला जातो आणि तो त्या दिशेने स्विंग होतो, ज्यामुळे तुम्हाला एका सेकंदाहून कमी वेळ मिळतो तो बॉल कसा मारायचा ते ठरवायला. हा खूप धोकादायक खेळ आहे. तुम्ही बरं का, बॉलिंग मशीन्स असतात, ते इथे असतील कलकत्त्यामध्ये, हो ना? बॉलिंग मशीन्स आहेत. तरुण मुलं, तुम्हाला सांगतोय मी, 140 किलोमीटरला प्रयत्न नका करू, 80 किंवा 90 किलोमीटरला. फक्त मशीनला 90 किलोमीटरला सेट करा आणि तिथे उभं राहून बघा की बॉल कसा येतो तुमच्या दिशेने. ते खूप खतरनाक आहे, ठीक आहे? तर प्रत्येक बॉल वेगळा असतो, तो ज्या प्रकारे तुमच्याकडे येतो, तर त्याला हाताळता आलं पाहिजे. प्रत्येक जण जो तिथे आहे, आपण हे समजलं पाहिजे, ते खूप पटाईत आहेत. ते वेडे दिसत असतील, ते झिरोवर आऊट होत असतील, पण ते खूप तरबेज आहेत. ते जे करतायत त्यात, पण कोणीतरी त्यामध्ये असा उठून दिसतो. ह्यावरून मला आठवलं, एक मोटरसायकल रायडर होता ज्याचं नाव होतं केनी रॉबर्ट्स, ज्याने सलग 5 वेळा वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकली होती. लोकांचा त्यावर विश्वास बसत नव्हता, कारण तुम्हाला देशभरातल्या 16 शर्यती जिंकाव्या लागतात चॅम्पियनशिपमध्ये पोचायला. सगळ्या गाड्या टॉप कंपनीजने बनवलेल्या असतात आणि चालवणाऱ्यांचं टॅलेंट सर्वोच्च पातळीचं असतं, पण सलग 5 वेळा जिंकणं हे अभूतपूर्व आणि अशक्य मानलं जात होतं. म्हणून त्याला विचारलं गेलं की तुला हे कसं काय जमतं? तर तो म्हणाला, मी नियंत्रण ठेवून नियंत्रणाच्या बाहेर जातो. मला हे खूप चांगल्या प्रकारे समजतं. मी माझ्या जीवनाचा प्रत्येक क्षण तसा जगतो, नेहमी नियंत्रणाबाहेर पण नियंत्रण ठेवून. सगळेजण हेच शोधतायत. त्यांना थोडा वेडेपणा हवाय त्यांच्या आयुष्यात, पण त्यांना पूर्ण वेड नाही व्हायचंय. पण त्यांची सुरक्षिततेसाठीची तळमळ त्यांना त्या थोड्याशा वेडेपणापासून दूर ठेवते. मग त्यांना प्रश्न पडतो की माझ्या आयुष्यामध्ये काय चाललंय? ते कंटाळवाणं आणि बेकार वाटतंय. ते बाहेर पडायचा प्रयत्न करतात, मग ते अडखळून पडतात. ते परत त्यांच्या भोवती भिंती उभ्या करतात. ही प्रक्रिया चालूच राहते. तर जेव्हा तुम्ही ह्यासारखं उदाहरण पाहता, एक गोष्ट म्हणजे उत्साह, दुसरी म्हणजे तुम्ही जे काही करता त्यावर प्रेम करणं, खरोखर जे काही करता त्यावर प्रेम करणं, की तुम्हाला खरोखर फक्त हेच करायचंय. आता मला वाटतं अलीकडे
विराट कोहली स्टेजवर येऊन म्हणाला की माझा एकमेव प्रॉब्लेम आहे की मला राग येतो, मला साधूसारखं बनायचं आहे, असं काहीतरी तो म्हणाला. जे काही त्याच्या भाषेत शांत होणं आहे, त्याच्यात ज्या प्रकारचं टॅलेंट आहे तो अगदी जबरदस्त होणार आहे. तो एक नवीन इतिहास घडवणार आहे क्रिकेटचा या धर्तीवर. फक्त आणखी एक खेळाडू नाही, त्याच्यात आवश्यक गुण आहेत. तो 17 वर्षाचा असतानाही म्हटलं होतं, मी त्याला सिंगापूरमध्ये खेळताना पाहिलं होतं. तो अंडर 18 टीमचा कॅप्टन होता त्यावेळी. मी ह्या मुलाला खेळताना पाहिलं आणि तेव्हाच मी म्हटलं होतं की हा खूप पुढे जाईल. आणि मग तो माझ्या दृष्टीआड झाला कमीत कमी 5-6 वर्ष. आणि मग तो अचानक समोर आला टेस्टमध्ये, भारतीय टीममध्ये. आणि आता तो असा खेळतोय जर तो एका शीतलग्नीसारखा बनायला शिकला. असा अग्नी नाही जो त्याला स्वतःला जाळून टाकेल. मग तो अशा गोष्टी करेल ज्या कदाचित बऱ्याच काळापासून केल्या गेल्या नाही आहेत.